नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी. आज आपण ना अशी अशी म्हणजे भाजी बघणार आहोत. लमाण तांड्यावरची भेंडी. आता हे लमाणी लोक रस्त्याने हिंडतात. शेतकरी त्यांना भाज्या देतात. त्यांच्या पोळ्या अगदी कोरड्या असतात, तर त्या पोळीवर भाजी अशी टाकून ते खातात. तर ती लमाण तांड्याची भाजी त्या भाज्यांचा वास खूप छान येतो. मातीच्या भांड्यातल्या त्या भाज्या असतात आणि मसाले फारसे नसतात. तर आज कमी मसाल्याची पण टिपिकल मसाल्याची लमाण तांड्यावरची आपण भेंडीची भाजी बघणार आहोत. भेंडी बटाटा करते मी. ते लोक टिकणाऱ्या वस्तू घेऊन हिंडतात. कांदे, बटाटे, शोपा, काळी मिरी, लाल मिरच्या. कारण कुठल्याही वेदरमध्ये कसंही कुठेही ते जातात. त्यामुळे ती भाजी आपण बघणार आहोत आणि त्यांचा तो मसाला टिपिकल मी सांगते. तर चला आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि आपलं सगळं सामान बघूया. मुळात मी हे बटाटे पाण्यात टाकून पातळ पातळ चिरून घेतले, कारण बटाटा भाजी ॲव्हेलेबल राहते अगदी केव्हाही. आणि कधी कधी तर ते लोक असं म्हणायचे की काही नसलं तर बटाटे आणि मीठ टाकून आम्ही खातो. म्हणजे जे अवेलेबल असेल, जसं असेल तसं आम्ही खातो. आणि मग हे बटाटे मी असे जरा पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत. आणि आपण भेंडी करतो आहे म्हणून मी ही भेंडी मी तुम्हाला दाखवली. भेंडी करून घेत आहे. लमाण तांड्यावर जसे आपल्याकडे खूप असं हिंग हळद वगैरे काय फारसं हळद असते, हिंगाचा वापर नाही होत. मी करते म्हणून मी हिंग आणि हळद हे घेतलं आहे. हा माझा नेहमीचा खरडा मल्टीपर्पज खरडा आहे. माझ्याकडे 2च सिमला मिरच्या होत्या, मी त्या कापून टाकल्या भाजीत. ते काय सिमला मिरची वगैरे टाकत नाहीत, हे मी टाकलेलं आहे. ही आहे धण्याची पावडर. त्यानंतर मिरची, सुकलेली मिरची हाताने कुचकरून टाकतात. मी सरळ सरळ या चिली फ्लेक्स घेतलेल्या. आणि मेथी मात्र खातात, तर माझ्याकडे भाजलेल्या मेथीची पावडर आहे, ती मी घेतली. त्यांचा मसाला खास आहे तो हा. शोपा, जिरं आणि मीठ हे तिन्ही ते एकत्र भाजतात. आणि ते विचारलं का, तर शोपेनी पोट स्वच्छ राहतं. आम्ही कोणत्याही ऋतूत कुठेही कसंही आम्ही हिंडतो. प्रत्येक ठिकाणी 12 मैलावर 15 मैलावर पाणी बदलतं. मग पोट स्वच्छ राहावं म्हणून जिरं आणि शोप हे खूप महत्त्वाचे आयटम्स आहेत. आणि हे मीठामध्ये भाजले की हे टिकतात, याला बुरशी लागत नाही. मी हे भाजून घेतलं आहे. याला मी खलामध्ये छोट्याशा माझ्या खलत घालून खरगटणार आहे आणि मग आपण याचा वापर करणार आहोत. त्यामुळे मी याच्यात जे मीठ टाकलं आहे ते भाजीच्या हिशोबानेच मीठ टाकलं आहे. आता आपल्याला भेंडी आणि बटाटा अगदी कोरडा करून घ्यायचा आहे, कारण हे सगळं फक्त ते वरून टाकतात. पाण्याचा संबंध नसतो आणि तेल खूप नाही वापरत. पण माझ्याकडे जेवढं म्हणजे मी इतकं कमी तेलात करू शकत नाही, कारण त्यांची मातीची भांडी असतात आणि मातीच्या भांड्यात भाजी टाकली की ती मातीच्या भांड्यामध्ये छान अशी भाजल्या जाते, त्याला डाग येतात. पण तसं काय आता माझ्याकडे होणार नाही आहे. त्यामुळे मी आता तोच विचार केला की मी तेल टाकूनच ही भाजी करणार आहे. तेल अतिशय कमी टाकतात, अक्षरशः 2 चमचे तेल असतं. पण बटाटा आणि भेंडी तेलात अशी सातळून घ्यायची आहे मला. आपल्याला असं फोडणीसारखा प्रकार नाही करायचं. ते सगळ्या भाज्या टाकतात, झाकण ठेवून देतात, भाज्या भाजतात लाल लाल होईस्तोवर, डाग पडेस्तोवर, हाताने मसाल्यावरती टाकतात. वाटलं तर पाण्याचा शिपका, नाही तर नाही, एखाद चमचा तेल असेल तर तेल, असा प्रकार त्यांचा असतो. तो मी पाहिलेला आहे. मी आता हे आबडधोबड जरा कुटून घेते आणि आपण तेल गरम झालं की तेलामध्ये आपण मग बटाटा आणि भेंडी टाकून घेऊया. आपल्याला असं फोडणी दिल्यासारखं काही करायचं नाही आहे आणि पाणी तर वापरायचंच नाही. त्यामुळे ही भाजी निवांत होत राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ही त्यांची पोळी, अतिशय कडक पोळी. गव्हाच्या पिठामध्ये कुठलंही म्हणजे हुलगा, बाजरी जे पीठ असेल ते जाडसर दळून टाकतात आणि निखाऱ्यावर हाताने भाकरी अशी पोळी हाताने अशी करून निखाऱ्यावर टाकतात. तव्यावर पोळी वगैरेचा प्रकार नसतो. मी आता हा बटाटा याच्यात टाकून देते. आणि बटाटा ओलसर आहे जास्त, मग तो भेंडी चिकट करेल तो, आणि ती भाजी आपल्याला कोरडी करायची आहे. म्हणून
आता मी याच्यावर झाकण ठेवून देते, म्हणजे बटाट्यामधला पाण्याचा अंश कमी होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण शिमला मिरची टाकू आणि मग आपण भेंडी टाकू. तर ती हाताने अशी पोळी आणि अगदी कडक, जसं ब्रून असतो की नाही, ब्रूनसारखी अशी ही पोळी अगदी कडक आहे. मी आपल्या 2 पोळ्या केल्या. मला काही ते हातावर करता आलं नाही आहे बरोबर, पण जसं जमलं आहे तसा आकार मी त्याला दिला आहे. मी आता हा मसाला कुटून घेते आणि मसाला कुटून झाला की तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. तुम्ही आता बघू शकता, हा बटाटा आपला बघा कसं झालं, त्यातलं स्टार्च, ते पाणी स्टार्च अजून निघायचं आहे. आणि ही भेंडी आता मी याच्यात टाकून देणार आहे, म्हणजे बटाट्याबरोबर भेंडी पण सातळल्या जाईल. आणि भेंडीबरोबर ही शिमला मिरची मी टाकून दिली. ती शिमला मिरची वगैरे काय ते म्हणजे खातात, पण असं मिळालं शेतकऱ्याने कोणी दिलं कधी असलं शेतावर बाजूला तर त्यांचं काही नसतं. आणि आपलं असं जसं हळद हिंग बिंग आपण फोडणी देतो तो त्याचा काही प्रकार नसतो हे असं. पण आता हा जो मसाला आहे या मसाल्यात मी मीठ टाकलेलं आहे आणि हा कुटलेला आहे. तर आपण ती भेंडी आणि हे चिकट होऊ नये म्हणून आपण मीठ यात मसाल्यात आहे म्हणून हा आबडधोबड मसाला याला थोडासा लावून घेते आणि मग याच्यावर मी झाकण ठेवते. म्हणजे काय होईल की भेंडी आपली कुरकुरीत राहील. बटाट्यामध्ये पाणी होतं, धुतला बटाटा तर. आता याला डाग पडेस्तवर आपल्याला असंच ठेवायचं आहे. आणि त्यांचा स्वयंपाक कसाच असतो, म्हणजे निखाऱ्यावर त्या कडक पोळ्या होत असतात आणि एका निखाऱ्यावर एका मातीच्या भांड्यामध्ये भाजी टाकायची. आपल्यासारखं असं मोहरी टाक, हिंग टाक, हळद टाक हा काही प्रकार नसतो. सगळ्या भाज्या घ्यायच्या, धुवायच्या, त्या भांड्यात टाकायच्या, त्याला हलवायचं लाकडी उलथण्याने आणि मग डाग पडेस्तवर वाट पाहायची ती भाजी शिजायची. मग त्याच्यानंतर मीठ टाकायचं आणि मग लाल मिरची किंवा काय जो मसाला असेल. आता मी शोपेच्या मसाल्याचं तुम्हाला रहस्य सांगितलं की 12 मैलावर पाणी बदलतं म्हणून आम्ही शोप, जिरं आणि काळं मीठ ते लोक खातात, त्यांच्याजवळ ते ठेवतात. तर आता आपलं हे होईस्तोवर थांबावं लागेल. तर हे थोडंसं अजून झालं काळपट्ट होईस्तोवर मी थांबणार आहे. आपण आबडधोबड कुटलेला मसाला टाकला आहे, मग हा खरडा आपण टाकूया, म्हणजे तिखट आपली चव येईल. हळद हिंग आपण टाकतो म्हणून टाकायचं, ते काय हळद असते त्यांची, हिंग बिंग प्रकार नाही आहे. मेथी ते वापरतात म्हणून ही मेथी तिखट खातात. लाल मिरची हाताने कुचकरून तुकडे करून टाकतात, मी हे टाकणार आहे. आणि हे धणे पावडर आणि हे सगळं आपलं शहरी सजावट हे करूया. तर आता बघू, थांबूया मग, हे होईस्तोवर थांबा. तुम्ही आता बघू शकता मस्त आपलं भेंडी आणि बटाटा दोन्ही छान झालं आहे. आता हा जो खरडा आहे मी सांगितलं तुम्हाला, तो खरडा टाकते मी माझा, कारण त्यांची भाजी खूप तिखट असते. आणि ही कडक रोटी ही बघा अगदी अशी वाचते. अशी ब्रूनसारखी ही कडक रोटी असते. तर आणि खूप असं हा माझा जो खरडा आहे हा तिखट आहे, लाल मिरचीचा आपण केलेला आहे, याची रेसिपी मी टाकणार आहे. तर हा आता छान मी मिक्स करून घेते याच्यामध्ये. त्यानंतर ही धण्याची पावडर टाकली आहे, हिंग हळद मी टाकते, खरं टाकणार नव्हते पण आता टाकते. मेथी जरूर असते त्यामुळे मेथी टाकायची आहे. आता राहिले हे चिली फ्लेक्स आपण भाजीवर वरून टाकणार आहोत. अगदी काहीच नसतं आणि या भाजीचा इतका खमंग सुवास पसरला आहे सगळीकडे, कारण शोप आणि जिरं भाजून आपण मी थोडंसं मीठ टाकलं होतं ना भाजताना शोप आणि जिऱ्यात, आणि मग ते कुटलं. तर जसं जसं ते भेंडीबरोबर आणि बटाट्याबरोबर ती भाजी व्हायला आली तसा तसा त्याचा खूप खमंग वास सुटला. बरं, ही जी पोळी आता मी तुम्हाला दाखवली कडक, ही खायला इतकी छान लागते. आपण आपल्या घरी तुपाची पोळी खातो ना, तुपात पोळी बुडवून खातो, त्याच्यापेक्षा सुद्धा ती चव खूप छान लागते. ती त्यांची लहान मुलं नुसतीच तशी ती पोळी दाताने चावून चावून खातात. कोरडी पोळी असते, हातात काहीच नसतं. तर अशा पद्धतीने, आणि त्यांना मी त्याचं रिझन विचारलं तर ती म्हणाली आम्ही गव्हाच्या पिठामध्ये हुलगा, बाजरी, जे जे असे अतिशय पौष्टिक आणि मिलेट ज्याला म्हणतात ते मीठ आम्ही टाकून मग दळतो
आणि मग आम्ही जाडसर दळतो आणि मग ती पोळी आमची हातावर होते. फक्त पोळीला थोडंसं हातावर करताना लोच यावा म्हणून आम्ही गव्हाचं पीठ त्यात टाकतो. बाकी आम्हाला गव्हाच्या पिठाचं एवढं कौतुक नाही. आणि ती पोळी नुसती कोरडी पोळीसुद्धा मी बरेचदा त्यांच्या तांड्यावर खाल्ली, कारण मी बरेचदा शिकवायला जात असे बेसिक रूल्स त्यावेळेस. आता हे फक्त हे वरून टाकणार आहे. माझ्या मते भाजी आपली शिजलेली आहे. बटाटाही शिजला आहे, भेंडी पण शिजली आहे. खूपच सुंदर भाजी झाली आहे. पाण्याचा एकही थेंब न टाकता ही भाजी छान झाली. भाजी मी आता काढून घेते, तुम्हाला दाखवते, मग आपण ही सजवूया. कोथिंबीर आणि हे सगळं हे आपले प्रकार आहेत, त्यांची नाही. तर ही भाजी आता, आणि हा कांदा ठेवला आहे मी बाजूला, कांदा फोडून. त्यांच्या जेवणात कांदा असतोच. तर ही कडक रोटी, हा कांदा, मी गॅस बंद करते. थोडी भाजी आपण यात काढून घेऊया. अतिशय सुंदर जेवण. आता जर एखादा शेतकरी असेल कोणी, तो जर इथे असेल आणि त्याने जर हे जेवण खाल्लं ना, तर ते इतकं सुंदर, म्हणजे आता इतका सुंदर याचा सुगंध सुटलेला आहे घरामध्ये की आता मी तुमच्याशी बोलते तर मला वाटतं की मी आता हे सगळं थांबवून खावं. इतकी सुंदर याची चव, इतका सुंदर याचा वास पसरला आहे. खरोखरच अतिशय सुंदर सुगंध त्या भाजीचा पसरला आहे. तर मी तुम्हाला आज लमणतांड्यावरची भाजी दाखवली. सुकी भाजी, काहीच आपण त्यामध्ये टाकलं नाही. ही सुकी कडक रोटी, अगदी वाजणारी, हा फोडलेला कांदा. आणि आता आपण फक्त आपल्या समाधानासाठी कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर वगैरे काय ते टाकत नाहीत आणि ते खातही नाही. म्हणजे खातात असं नाही, कोथिंबीरीची चटणी बिटणी करून खातात, पण ही बघा असे. आणि सगळ्यात हा महत्त्वाचा आयटम, हे असतं. तेल बिलाचे काही प्रकार नसतात, मीच फक्त तेल टाकलं त्याच्यावर. तर तुम्हाला मी आज लमणतांड्यावरची भेंडी बटाटा दाखवला. बटाटा असतोच त्यांच्याकडे, बटाटा खातात ते. तर पॅनमधला भेंडी बटाटा आणि आपण जे तयार केलं आहे सुंदर जेवण, हे कांदा, कडक रोटी आणि भाजी. ही आजची रेसिपी फारच सुरेख झाली आहे. खूप सुंदर याचा सुगंध सुटलेला आहे आणि मला ते दिवस आठवले. ही सुकी रोटी, याच्यावर काही नसतं. कणकीमध्ये फक्त मीठ घातलात आणि ती दाताने चघळून चघळून खायचं. लाळेमध्ये चघळून त्या पोळीचे जे तुकडे आपल्या तोंडात मिसळले जातात, तर ती पोळी अतिशय सुंदर लागते. तर ही लमाणी भेंडी, लमाणी रोटी, प्याज, भेंडी, ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर सांगा. अतिशय छान लागते. मी वारंवार सांगेन, कारण खरोखरच हे अतिशय छान लागतं. कोथिंबीर हा माझा शरीर आहे आणि हिंग बिंग मी वापरला आहे. हिंगाचा तो प्रकार नसतो त्यांचा, मात्र हे मेथी वापरतात, ते सांगितलं मी तुम्हाला. तुम्हाला ही आजची माझी रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. आणि माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला मस्त मस्त कॉमेंट्स पास करा. वेळ लागला रेसिपी व्हायला, पाणी आपण वापरलं नव्हतं म्हणून, पण अतिशय उत्कृष्ट. आणि अशी ही भाजी तुम्ही डब्याला दिली. मी तिखट केली आहे, तुम्हाला नसेल करायची एवढी तिखट नका करू. तर भेंडी न खाणारा माणूसही आवडीने खाईल. शिळ्या पोळीबरोबर, शिळ्या सुक्या पोळीच्या तुकड्याबरोबर तर ही भाजी फार छान लागते. धन्यवाद. तुम्ही मनापासून माझी ही रेसिपी पाहिली. आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. मनापासून तुमचे खूप खूप आभार. पुन्हा एकदा ही रेसिपी पहा.
खूप सुंदर ही दिसते, सुगंधही येतो.